नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज पुणे, जे की पुणेमध्ये स्थित असून BAMSचं एक चांगल्या प्रकारचं डीम्ड युनिव्हर्सिटी आहे। आता या कॉलेजेसचा कट ऑफ असेल, फीज असेल किंवा BAMSसाठी किती आपल्याला ह्या कॉलेजमध्ये फीज आहे किंवा डीम्ड कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळते का, हॉस्टेल, या सर्व गोष्टींचा आपण विचार करूया। प्रामुख्याने लास्ट इयरचा कट ऑफ असेल, कॉलेजेसची फीज असेल। आता ही एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे सेंट्रलाइज्ड किंवा सेंट्रल थ्रू याची काउन्सिलिंग केली जाते। AECCC ही संस्था याची काउन्सिलिंग करते। आता डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये खूप कमी स्कोरवर सुद्धा ॲडमिशन्स होतात। इनफॅक्ट 200-250 एवढा स्कोर असेल तरीही ॲडमिशन होत आहेत। आता जेवढे आपण ऑनलाईन राऊंड्स झाले त्याचा कट ऑफ पाहण्याचा विचार करूयात किंवा तो पाहूयात। आता सुरुवातीला कॉलेजेसची फी ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 5,50,000 रुपये वार्षिक आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप भेटणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं बेनिफिट भेटणार नाही। प्रत्येक वर्षी तुम्हाला कॉलेजमध्ये 5,50,000 रुपये वार्षिकरित्या जमा करायचे आहेत। आता तुम्हाला वाटत असेल की कॅटेगरी बेनिफिट भेटेल, कॅटेगरी बेनिफिट ही इथे भेटत नाही किंवा कोणतीही सेंट्रलाइज्ड किंवा स्टेटची स्कॉलरशिपसुद्धा अवेलेबल नाही। आता याचे 3 राऊंड होतात। फर्स्ट राऊंडमध्ये 278 मार्क्स, सेकंड राऊंडमध्ये 305 मार्क व थर्ड राऊंडमध्ये 343 मार्क्सपर्यंत कट ऑफ हा गेलता। आता या थर्ड राऊंड नंतरही अजून कट ऑफ कमी जातो किंवा ऑफलाईन राऊंड झाले, स्पॉट राऊंड झाले, तिथे कट ऑफ हा खूप कमी जातो। आपण 150-200 मार्क्सवर सुद्धा ॲडमिशन करू शकतो। परंतु कोणत्याही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडपासून लास्टपर्यंत ह्या कॉलेजमध्ये सीट भेटली तर कोणत्याही प्रकारचं स्कॉलरशिप मिळणार नाही, म्हणजे 5,50,000 रुपयामधून तुमची 1 रुपयासुद्धा कमी होणार नाही आहे। हॉस्टेल अवेलेबल आहे। हॉस्टेलची फी साधारण तुम्हाला पकडा एक अंदाजे 70,000 ते 80,000 रुपये ह्या वर्षी ठेवतील ते। आता याच्यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतोय। आता तुम्हाला फुल फीज कॉलेजमध्ये भरायची, हॉस्टेलची भरायची, लायब्ररी, लॅबोरेटरी हे वेगळं असतंय। तर त्यानुसार तुमचं नियोजन करा, कारण की ह्या कॉलेजमध्ये किंवा डीम्ड कॉलेजमध्ये लो स्कोरवर सुद्धा ॲडमिशन भेटतं। जर करायचं असेल तर आपण नक्कीच असल्या कॉलेजेसमध्ये कमी मार्क्सवर सुद्धा ॲडमिशन करू। फक्त तुमचं बजेट पाहिजे, तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी पाहिजे की तुम्ही तेवढी फीस पे करू शकता। त्यानंतर आपण काउन्सिलिंग थ्रू जाऊन आपण ॲडमिशन घेऊ शकतोय। इथे कॅटेगरी बेनिफिट बिलकुल अवेलेबल नाही आहे। त्याचबरोबर आपण विचार केला की आपल्याला फुल फीज ह्या कॉलेजेसमध्ये पे करायचीच आहे। कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप इथे आपल्याला अवेलेबल नाही, कॅटेगरी कोणतीही असू। त्यानंतर आपल्याला SC असेल, ST असेल किंवा कोणत्याही प्रकारे स्कॉलरशिप ह्या कॉलेजेसमध्ये आपल्याला मिळत नाही। हॉस्टेल आहे अवेलेबल, हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पसमध्येच तुम्हाला पाहण्यास मिळेल। त्यानंतर हॉस्पिटलचा विचार केला, हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी OPD IPDचे पेशंट आहे। आता पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटल असल्यामुळे तर हॉस्पिटलमध्येही पेशंट तुम्हाला पाहण्यास मिळेल व याची एक सेपरेट युनिव्हर्सिटी असते, MUHSच्या अंतर्गत हे येत नाही। जसे आपले प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट BAMS कॉलेजेस येतात, MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड सायन्सच्या अंडर, परंतु हे कॉलेजेस येत नाही। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आम्हाला 9730-898960 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा। आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील। आपण स्टेटसाठी फीज ही 4,000 रुपये ठेवलेली आहे काउन्सिलिंगची, आणि तुम्ही स्टेट प्लस AIQ दोन्ही घेत असाल तर 6,000 रुपयामध्ये तुमची पूर्ण प्रकारे सगळी काउन्सिलिंग MBBS पासून BAMS वगैरे सर्व करण्यात येईल। याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच विचारा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।